निसर्गाच्या कुशीत आमचे सन्माननीय पिंगळे सर यांच्या या गृही आज हा साहित्य संगम सोहळा 2025 साजरा होतोय। त्याचबरोबर नवोदित कवी लेखक नंदेश मनोहर गावण यांच्या आगरास्त्र या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे। हा देखील एक वेगळा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय कला संस्कृती आणि साहित्यातून ज्यांचं नाव समाजापुढे आलं अशा सर्वांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। म्हणायचं तर हा त्रिवेणी संगम सोहळाच म्हणावा लागेल। आणि या सोहळ्याकरता उपस्थित असलेले मंचावरील या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे सन्माननीय पिंगळे सर, या आगरी साहित्यामध्ये ज्यांनी चांगला दबदबा निर्माण केला असे आमचे सन्माननीय चंद्रकांत पाटील, आमचे भोपी सर ज्यांचा आपण सत्कार केला, अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर झाले असे द्वारकानाथ पाटील, नवी मुंबईमध्ये मास मीडियाद्वारे पत्रकारिता करणारे आमचे मिलिंद खार पाटील, ज्यांच्या पत्रकारितेचा नेहमीच मला आदर वाटतो, आणि निवेदिका तृप्ती गावण यांनी जसं सांगितलं की परिवर्तनशील पत्रकारिता, परिवर्तनवादी पत्रकारिता करणारे पत्रकार, पण त्याच्याबरोबर मी नेहमीच जोडत असतो की बहुजनांचा आवाज मांडणारे पत्रकार असे आमचे धम्मशील सावंत, माझा आगरी दादूस, मला आवडणारा आमचा आगरी मुलगा वकिलीतला ॲडव्होकेट राकेश पाटील। राकेश पाटील हे व्यक्तिमत्व मुद्दामून जरा त्याच्यावर थोडंसं बोलते, ठोसास ठोसा आणि बुक्क्यास बुक्की असा एक व्यक्तिमत्व आगरी समाजातलं हे आहे। वकिली कमी आणि जनतेचे लढे जास्त असं हे धडपडणारं व्यक्तिमत्व माझं लाडकं व्यक्तिमत्व आहे, तोही या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या बेलोशी शाळेचे चेअरमन प्रकाशदादा खडपे, ज्यांचे सत्कार या ठिकाणी झाले ते गुंडभाऊ डॉक्टर जनार्दन दुरी आणि एकंदर सर्वच मान्यवर, आणि ज्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होतोय असे सगळे माझे आगरी ज्ञाती समाजाचे बंधू आणि भगिनींनो, घेता किती घेसी दो करांनी अशी माझी परिस्थिती नेहमीच असते जेव्हा मी माझ्या आगरी समाजाच्या कार्यक्रमाला येते। म्हणजे मला असं वाटत असतं की कायम प्रेक्षकांमध्ये बसावं आणि छान हा सोहळा अनुभवावा, आनंद घ्यावा आणि निघून जावं, परंतु या सगळ्या बंधूंचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की मी न मागताच बरंच काही मला माझे आगरी ज्ञाती बांधव बंधुजन देत असतात, आणि तो प्रत्यय मला प्रत्येक कार्यक्रमात येत असतो। कुठल्याही कार्यक्रमाचं आमंत्रण आलं तर मी ते सहसा टाळत नाही। अगदीच मला येता येण्यासारखं नसलं तर मी कळवते, परंतु सहजगत्या जरी येत नसेल तरी मी ते जुळवून आणून येण्याचा प्रयत्न करत असते। याचं कारणच मगाशी सरांनी म्हटलं की राजकारणी मंडळींना सहसा साहित्य क्षेत्रात किंवा साहित्य क्षेत्रातल्या कार्यक्रमात जाणं आवडत नाही, कारण ही सगळी मंडळी त्यांना समाज जसा दिसतो, त्यांना समाजातील लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीनं दिसत आहेत, मग ते चुकीचे वागत असतील बरोबर वागत असतील, त्यांचं लोकप्रतिनिधित्व ते कोणत्या दिशेने करतात, काय दिशेने किंवा मार्गाने करायला पाहिजे याचं सातत्याने भान राखण्याचं काम किंवा त्याची जाणीव करून देण्याचं काम हे साहित्यिक करत असतात। आणि ह्या देशामध्ये अनेक आंदोलनं असतील, अनेक क्रांत्या असतील, मग ती स्वातंत्र्याची क्रांती असेल
किंवा अन्य अनेक संस्थानं स्वातंत्र्य होण्याची काही क्रांती किंवा आंदोलनं असतील, ह्या सगळ्यामध्ये एक लेखक असेल, एक साहित्यिक असेल, एखादा अमर शेखांसारखा कलाकार असेल, ह्या सगळ्या मंडळींनी सामाजिक परिवर्तन किंवा समाज परिवर्तनामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा बजावलेला आहे असं मला वाटतं. आणि साहित्यिकांमध्ये आलो आपण की त्यांच्या साहित्याच्या रूपाने समाजामध्ये काय चाललेलं आहे याचा एक आरसा दाखवण्याचं काम कवी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील करत असतात. तुम्हा आम्हाला सगळ्यांनी तर कोणी घडवलंय. आपण ज्या क्षणी शाळेत जायला सुरुवात केली त्या क्षणापासून आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत ते साहित्याचे संस्कार झालेले आहेत. नाहीतर आपल्याला शिवाजी महाराज कळले नसते, आपल्याला महात्मा गांधी कळले नसते, आपल्याला लोकमान्य टिळक कळले नसते, किंवा असे अनेक साहित्यिकांच्या माध्यमातून अनेक थोर पुरुष त्यांचा जर आपल्याला परिचय झाला नसता तर आपण घडलो नसतो असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे साहित्यिकांच्या सहवासात जो राहिला त्याचं जीवन समृद्ध झालं आणि त्याच्यामुळे समाज समृद्ध झाला असं माझं सर ठाम मत आहे. आणि मी फार छोटी राजकारणी असेल, त्याला राजकारण म्हणताच येणार नाही, कारण माझे गुरु ॲडव्होकेट दत्ता पाटील आहेत, ज्यांनी मला समाजकारणावर आधारभूत असलेलं राजकारण शिकवलं. राजकारणावर आधारभूत असलेला एखाद्या व्यक्तीचा विकास व्हायला पाहिजे ही दत्ता पाटील